खरं म्हणजे भाजपामुळेच आमदार झाले. खरं म्हणजे विधान परिषदेवर जाणं त्यांनी अगोदर अनुभव घेतला होता. माझ्याकडे ते पराभव झाल्यानंतर आल्यानंतर मी स्वीकारलं जाणं. बाळाराम पाटलांना मी मदत केली होती अगोदर, त्यामुळे यांचा पराभव झाला होता. मी यांना मदत केली, यांना नुसती मदत केली नाही तर तिकीट द्यायला सगळ्यात आग्रही मी स्वतः राहिलो. आणि असं नाही, मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं जर तुम्ही यांना तिकीट दिलं नाही तर मी बाळाराम पाटलांचंच काम करेन आणि मी बाळाराम पाटलांना पुन्हा निवडून आणेन. त्यावेळेला तिकीट मिळालं. नुसतं तिकीट दिलं नाही, आमच्या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केली. साम दाम दंड सगळेच वापरले. वसई विरार महापालिका किंवा त्या भागातलं हितेंद्र ठाकूर यांच्याकडे जाऊन मी ठाम बसलो होतो. पालघर जिल्हा पूर्ण निवडून काढला होता आणि सगळ्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीने त्यांना सहकार्य करून आज त्यांनी खरं म्हणजे विधानसभेत सुद्धा विरोधात काम केलं. आता तर ठामपणे त्यांचे फोन जायचे कोणाला, पोस्टलच्या मतांच्या मध्ये काही त्यांचे हितचिंतक जे कर्मचारी होते त्यांना डायरेक्ट गेल्यामुळे आमच्या पोस्टलच्या मतामध्ये रुचिता घोरपडे किंवा आमच्या नगरसेवकांना त्याचा खटका बसलेला आहे. आणि त्यामुळे हे 30-32 जे आलेत ना ते कदाचित त्यात पण आले असते. बरं, मग या संदर्भात या बाबतीत वरिष्ठांची सगळी कल्पना आहे. वरिष्ठ स्वतः मुख्यमंत्री आले असताना दोन्ही ठिकाणी अंबरनाथ नाही आणि बदलापूर दोन्ही सभेला हजर नाही. रवींद्र चव्हाण यांनी सगळे रिपोर्ट दिलेले, त्यामुळे रिपोर्ट देण्याची गरज नाही. हे आज झालंय ते उद्या होईल.